नमस्कार मित्रांनो माझी लाडकी बहीण या योजनेअंतर्गत आता या महिलांकडून पैसे वसूल केले जाणार आहेत। मित्रांनो, या योजनेअंतर्गत महिलांना 2 टप्प्यात 3-3 हजार रुपये महिलांच्या बँक खात्यात जमा करण्यात आले आहेत। परंतु आता या महिलांकडून ही सर्व रक्कम वसूल करण्याचे आदेश देण्यात आले आहेत। तर कोणकोणत्या महिलांकडून हे पैसे वसूल केले जाणार आहेत? तर मित्रांनो, माझी लाडकी बहीण ही योजना सुरू झाल्यापासून या योजनेत अनेक बदल करण्यात आले आहेत। तसेच या योजनेच्या बाबतीत अनेक महत्त्वाचे निर्णय देखील घेण्यात आले आहेत। या योजनेचा लाभ घेणे जसे सोपे करण्यात आले, त्याच प्रकारे मित्रांनो या योजनेचे नियम आणि अटी सुद्धा आहेत, ज्यांचे पालन करून महिलांना या योजनेत अर्ज करायचा आहे। परंतु या योजनेच्या सुरुवातीला सर्वच महिलांनी या योजनेचा लाभ घेण्यासाठी अर्ज केले आहेत आणि त्यांचे ते अर्ज मंजूर देखील झाले आणि त्या महिलांच्या बँक खात्यात पैसे सुद्धा जमा झाले आहेत। या योजनेच्या सुरुवातीला अर्ज नारी शक्ती दूत या मोबाईल ॲप्लिकेशनच्या मदतीने कोणीही करू शकत होते। त्यामुळे सर्वच महिलांनी या योजनेसाठी अर्ज केले आणि या योजनेचे नियम आणि अटी काय आहेत याच्याकडे दुर्लक्ष करून सर्वच महिलांनी या योजनेसाठी अर्ज केले आणि त्यांचे अर्ज मंजूरही झाले आणि त्यांना पैसे सुद्धा मिळाले। परंतु मित्रांनो, आता शासनाच्या लक्षात आले आहे की ज्या महिला या योजनेच्या नियम आणि अटीमध्ये बसत नाही त्या महिलांनी सुद्धा या योजनेचा लाभ घेतला आहे आणि आता अशा महिलांकडून लाडकी बहीण योजनेचे पैसे वसूल केले जाणार आहेत आणि याबाबत मित्रांनो तसे शासनाकडून आदेश सुद्धा देण्यात आले आहेत। माझी लाडकी बहीण या योजनेचे मुख्य उद्दिष्ट म्हणजे 21 ते 65 वर्ष वयोगटातील विवाहित, विधवा, घटस्फोटित आणि निराधार महिलांना, तसेच ज्या महिलांचे कुटुंबाचे वार्षिक उत्पन्न 2.5 लाखांपेक्षा कमी आहे अशा महिलांना आर्थिक सहाय्य करणे हे या योजनेचे मुख्य उद्दिष्ट आहे। परंतु मित्रांनो, ज्या महिलांना शासनाच्या इतर योजनेतून 1500 रुपये व त्यापेक्षा जास्त लाभ आधीच मिळत आहे त्यांना या योजनेचा लाभ मिळणार नाही, अशी एक महत्त्वाची अट सुद्धा शासनाकडून माझी लाडकी बहीण योजनेअंतर्गत घालण्यात आली होती। परंतु इतर योजनांचा लाभ घेणाऱ्या महिला देखील लाडकी बहीण योजनेसाठी अर्ज करताना दिसून आल्या आहेत। जसे की संजय गांधी निराधार अनुदान योजनेचा लाभ घेणाऱ्या महिला यांनी देखील लाडकी बहीण योजनेचा लाभ घेतला आहे। तसेच ज्या महिलांचे उत्पन्न 2.5 लाखांपेक्षा जास्त आहे त्या महिलांनी देखील या योजनेचा लाभ घेतला आहे। विशेष म्हणजे यांना पहिले 2 हप्ते देखील मिळाले आहेत। त्यामुळे मित्रांनो, आता अशा लाभार्थ्यांना शोधून त्यांच्याकडून लाडकी बहीण योजनेचे पैसे वसूल करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे। येत्या काही दिवसात या लाभार्थ्यांकडून वसुलीची कारवाई सुरू करण्यात येणार असल्याचे सूत्रांनी सांगितले आहे। तसेच या योजनेअंतर्गत लाभ घेत असलेल्या संजय गांधी निराधार योजनेच्या लाभार्थ्यांकडून पैसे वसूल करण्यात येणार असून त्यासाठी पात्र लाभार्थ्यांच्या अर्जांची पुन्हा तपासणी करण्यात येणार आहे। तसेच मित्रांनो, आर्थिक सक्षम असलेले म्हणजेच 2.5 लाखांपेक्षा जास्त उत्पन्न असलेले लोकांनी देखील या योजनेचा लाभ घेतला आहे। त्यापैकी मित्रांनो काही लाभार्थ्यांनी स्वतःहून आपले पैसे वापस केले आहेत आणि बाकी असलेल्या लाभार्थ्यांकडून वसुलीची कारवाई लवकरच सुरू केली जाणार आहे। तर अशा प्रकारे मित्रांनो, आता ज्या महिलांना शासनाच्या इतर योजनेतून 1500 रुपये किंवा त्यापेक्षा जास्त लाभ मिळत असेल त्या महिलांनी सुद्धा आता लाडकी बहीण योजनेचा लाभ घेतलेला आहे। म्हणजेच संजय गांधी निराधार अनुदान योजनेच्या लाभार्थ्यांनी देखील माझी लाडकी बहीण या योजनेचा लाभ घेतलेला आहे आणि त्यांना पहिले 2 हप्ते सुद्धा मिळालेले आहेत आणि ही बाब शासनाच्या लक्षात आली असून आता अशा लाभार्थ्यांकडून ही रक्कम वसूल करण्याची कार्यवाही लवकरच सुरू केली जाणार आहे।